रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज 19 फेब्रुवारी 2026. आपण आज पारोंडी शिवारामध्ये ज्ञानेश्वर माऊली दौंड पाटील यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. सोबत अजीम शेख सर आहेत, डॉक्टर साहेब. आणि दौंड साहेब, आपलं नाव काय? पांडुरंग दौंड साहेब आहेत. योगेश मस्के सर आहेत. आपण डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस हा बाग तानावर सोडलेला होता त्यावेळेस आपण या बागेची ट्रीटमेंट सुरू केली होती. आणि आज फेब्रुवारीमध्ये यावर्षी लेट बागा फोडल्यामुळं सेटिंग्सला टाईम आहे. तर आपण आज फेब्रुवारीमध्ये आलेलो आहोत या बागामध्ये बघायला की फूट कशी आहे. तर कशी आहे आपण हे शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊयात. आपण काय केलं आणि शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे या बागामध्ये यावर्षी, आणि आपण ती अपेक्षा कितीपट पूर्ण करू शकू हे पण आपण बघूयात. कारण आज आपण व्हिडिओमध्ये जे टार्गेट घेऊ तेच टार्गेट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करू त्यावेळेस ते निघेल आणि आपण परत तो व्हिडिओ घेऊयात. तर राम राम सर. राम राम. तर योगेश सर, आज काय म्हणायचं शेतकऱ्यांना? नाही सर, आज काही म्हणण्यापेक्षा ना यांचं जे वार्षिक नियोजन आहे याचे यांना रिझल्ट दिसत आहेत बागेत. बरोबर आहे. आपण यांच्याकडे विश्रांतीमध्ये आलो, विश्रांतीमध्ये रेस्टिंगमध्ये जे थोडेफार कामं करायला पाहिजे ते केले. पण अगोदर यांचे झाड आलो तेव्हाच मी पण आलेच तुम्हाला माऊली काय म्हटलं, झाड खूप छान बनवलं आणि त्याचाच फायदा कुठंतरी व्हावा आणि त्या झाडांचं आपल्याला एक विक्रमी उत्पादनापर्यंत जाता येईल या दिशेनं आपण फक्त जायचे प्रयत्न केले. बरोबर आहे. आणि अगोदरच सर यांच्या झाडामध्ये एवढे पानं होते, झाडांचा विस्तार चांगला होता, टेरा चांगला होता, पान संख्या चांगली होती आणि विशेष म्हणजे मॅच्युअर्ड पान चांगले जास्त संख्येत होतं बागेत. आणि फक्त आपण आल्यानंतर काय केलं, एक योग्य ताण, पाणी व्यवस्थापन आणि विश्रांती काळामध्ये जे बागेत काडीत जो काही फुटण्यासाठी रस भरायचा होता तेवढंच काम केलं आपण आणि त्याचे परिणाम दिसतात. आज बाग कशी फुटली? नाही, बाग भारी फुटलेली आहे. काय वाटतं डॉक्टर साहेब, बाग कशी आहे? पहिल्यापेक्षा जे आमचे बाग फुटायचे त्याच्यापेक्षा दुपटीनं पण फुटले आणि जी गळ व्हायची ती गळ थांबलेली आहे. जे फुलामध्येच गळ व्हायची तो पण परत त्याच्यावर जे रोग यायचं त्याचं प्रतिकारक पण वाढलेलं आहे. शेतकऱ्यांसमोर एक समस्या असते की मिरग्याचा माल असताना आमचा आंब्या बहार फुटेल का नाही. मागच्या वर्षी 26 डिसेंबर 2024ला आम्ही राहडगाव शिवारामध्ये एक ट्रीटमेंट केली होती शरद शिंदे पाटील यांच्या बागेमध्ये. आपल्याकडे जसं मिरग्याचा माल आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याकडं मिरग्याचा माल त्यावेळेस होता. आणि त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं होतं की सर तुम्ही काही करा, माझ्या बागामध्ये आंबे फुटणार नाही. तर आज शरद शिंदे साहेबसुद्धा कमेंट करून सांगतील तुम्हाला व्हिडिओमध्ये की काय परिस्थिती. याचा चॅनलवर आपला त्यांचा पण व्हिडिओ आहे. आणि आपण फक्त आंब्याच नव्हता फोडला त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त, तर आपण मिरग्याची साईज 15 दिवसामध्ये 50-60 ग्राम साईज वाढली होती. आणि सोबत आंब्या बहाराची अशी फूट निघली ती म्हणे मी रेग्युलर फूट निघत नाही एवढी, ते व्हिडिओमध्ये बोललेली. तुमच्या मार्गदर्शनामुळे बराचसा फायदा झाला, म्हणजे चांगला 50% पुढे फायदा झाला आम्हाला. व्यवस्थित झाडाची क्वालिटी पण सुधारली, फूटमध्ये पण फरक पडला आहे. आणि जे रोग येतोय त्यावेळेस कोणचं नियोजन घ्यायचं ते व्यवस्थित सांगितल्यामुळे ते रोगाचं प्रतिकारक पण रोखले गेले. ते परत आतापर्यंत बी तर आपल्या याच्यात मावा थ्रिप्स काही प्रमाण कमी आहे ना. जसं काळे पानं व्हायचे तुम्हाला मावा थ्रिप्स काही वाटतो का? नाही, ना. त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला काय म्हटलं, आज जे तुमच्या झाडामध्ये रिझल्ट दिसतात, तुम्ही जे वार्षिक नियोजन करता, आम्ही तर तुमच्याकडे 2 महिन्यात आलो, याचं श्रेय सगळं तुम्हालाच आहे. आज जी तुमची बाग दिसते ना ही तुम्हीच केलेली आहे. आज जे 7-8 वर्षात तुमची झाडं आहे आणि ही जी ग्रोथ दिसते झाडात हे तुम्ही जे आतापर्यंत योग्य करत आले. याच्यामध्ये फक्त आपण काय केलं, आपल्याला फक्त योग्य वेळेत इथून बाहेर नियोजनासाठी झाड तुम्हीच बनवलेलं आहे. झाडांची पान संख्या, अगोदरचं झाडाचा डेरा, हे सगळं तुमचं तुम्हाला श्रेय येते. बरोबर आहे. बाहेर नियोजन योग्य ताण आणि योग्य पाणी नियोजन. योग्य ताण आणि पाणी नियोजन. आतापर्यंत तुम्ही बाग फोडत होते, मागच्या वर्षात तुमच्या बागेमध्ये अशी फूट होती का? नाही, कमी होती, पण आम्ही इथून माग ठिबकद्वारे फोडले. पण तुमच्या पाण्याचं तुम्ही नियोजन आम्हाला सांगितलं, असं द्या पाणी तसं असं, ते आम्ही ऐकलं तर यंदा फूट
बरं आता 100% चांगली झाली बा. चांगली फूट निघाली, हो. तुमची पान संख्या वाढून गेली पानसंख्या बघ. आणि आता जी सेटिंग होऊ लागली तुमची याच्यामध्ये बघा तुम्ही जी मोठी गुंडी आहे, आता ह्या अवस्थेमध्ये जेव्हा गुंडीगळ चालू होती तेव्हा तुम्ही बघा प्रत्येक फांदीवर पिवळ्या गुंडींचं प्रमाण जास्त नाही. प्रमाण असतं. हा आज नाही. पिवळी गुंडी म्हणजे तुमची गळ जास्त गळ आहे. जास्त, बरोबर. ती बरोबर आहे नाही ना? ना. आज तुमच्या लक्षात बागेमध्ये नजरेतच बघा पडत हिरवी नाही. गुंडी आणि जाड गुंडी, बरोबर आहे. बरोबर. प्रमाणात नाही. हा म्हणजे आज तुमची ही गुंडी गळ थांबली. बऱ्यापैकी आपण सेट करू शकतो अशा स्थितीमध्ये तुमचं झाड आहे. बरोबर. आता इथून पुढे हे बघा निसर्गाला तर आपण चॅलेंज नाही करू नाही शकत, करू शकत. पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो की आपल्याला त्याच्यातून नुकसान कमी व्हावं. सर बरोबर आहे. दरवर्षी जे वातावरण राहायचं फ्रेश राहायचं, हम्म. औंदाचं वातावरण औंदा असं जर वातावरण झालेलं आहे का प्रत्येक 10 दिवसाला 15 दिवसाला चेंज Change व्हायला व्हायला लागलं, तरी पण इतकं चांगलं आपल्याला डेव्हलप भेटलं हम्म. नियोजनमुळं. बरं आता सुरुवात अशी झाली ते साहेबाला ते म्हणले होते तुम्ही गेल्या वर्षी माल किती काढला, मी म्हणलं हा. 13 टन काढला साहेब. हा. म्हणजे मग तुम्हाला यंदा किती लागल, मी म्हणलं डबल करू वा, पहिले ते झाडं नव्हते हा. 400 झाडं डबल द्या, पण ते आज काय शब्द दिला त्यांनी 30 टनाचं उत्पन्न हे आमच्याकडून घ्यायचं म्हणून काट्यापर्यंत आम्ही तुमच्या आणि हे कमीत कमी सांगितलंय बरं का. हा कमीत कमी सांगितलं म्हणते आज उत्पन्न. कारण हे बघा आपले 400 झाड संख्या आहे, हो झाडं आहेत लहान मोठे, आहे. ही मोठे झाडं तुमचे 150च असतील, हो बरोबर आहे. बाकीचे तुमचे जे काही 250 झाडं छोट्याचे पण पहिलंच फळ आहे बुवा त्याचं. पण तुमच्या झाडामध्ये आज आपल्याला जे सेटिंग कडे झाड चाललं त्याच्यातून असं दिसतंय की आपल्याला झाड चांगलं उत्पादन देणार आहे यावर्षी. बरोबर आहे. कारण तुम्हीच तोंडाने म्हटले 20-25 टन तर सहज निघतो, त्यात 5 टन वाढवलं म्हणजे आम्ही काही जगाचे वेगळं काही सांगितलं नाही. नाही, बरोबर आहे का. तेवढी झाडाची कॅपॅसिटी आहे Capacity. आणि आपण आता झाड त्या दिशेने चाललंय, आपण फक्त त्याच्यामध्ये थोडस एक भर सपोर्ट टाकायचं. करायचं काम करतोय आपण. बाकी निसर्गाच्या विरुद्ध तर कोणी काम करू शकत नाही नाही. किंवा ऍडव्हान्स आपण काही बोलत नाही. नाही काय वाटतं डॉक्टर, तुमच्या दोघांकडे पण बाग आहे, समोर या थोडस माऊली, काय वाटतं कशी फूट नाही आणि- आणि सांगितल्याप्रमाणे आम्ही मध्यस्थिती याच्यात फवारणीच्या साह्यातून खत थोडे झाडामध्ये फाटीत ग्रोथ तयार झाला, म्हणजे ताकद आली झाली थोडी, आणि त्याच्यामुळं फुटाला थोडं चांगलं झालं समजा नेमकं म्हणजे. बरं बरं. आता ही अशी जी फूट दिसते तुम्हाला बागात, ही कशी म्हणजे फूट नाही, चांगली ही जी वाटते फूट आहे- तुम्हाला, कमी वाटते का नाही, प्रमाण ही जी जास्त फूट आहे वाटतं? एकदम त्या मानाने आता याला एकदम जागाच भरपूर नाही चांगली राहिली ना, दुसरी जागा जागाच नाही नाही ना फुटायला. पूर्ण झालं. नाही आपण व्हिडिओ मध्ये ते झाडं दाखवू सगळे, हो. एक राऊंड होईल आपला, थोडासा व्हिडिओ मोठा होईल. नाही, काही झाडं आपले अजूनही कमजोर असतील, हा हा आहे. पण तेही दाखवूयात. सगळे हा 5-10% झाडं तुमच्या बागेत माग असतात, प्रत्येक बागेत तुम्ही किती काही करा. 20% झाडं नाही. नाही पण आपल्या याच्यात तर 5-10% तर मला नाही वाटत भाई. नाही झाडच नाही असं बुवा हे फुटलेलंच नाही न याच्यावर काढीचे पूर्ण असं तर झाडच नाही आपल्याकडे. नाही, पूर्णच फुटलं. हा आणि याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे, बरोबर कारण तुम्ही जे त्याला वार्षिक मार्गदर्शन नियोजन कर्तव्य आहे, करता ना. नाही नाही, हे बघा, आम्ही 2 महिन्यामध्ये काही तीर मारलेलं नाही बरं का. हा हे सगळं नियोजन तुम्हालाच आहे आणि तुम्हीच ते केलेलं आहे सगळ्या गोष्टी, आणि तुम्हीच 30 टन माल काढणार, आम्ही नाही काढणार. हा, बरोबर. आम्ही फक्त वेळोवेळी घेणार आहे. तुम्ही माऊली आपल्याला या गोष्टी मार्गदर्शन करायच्या आहे. वेळेवर झाडाची जी गरज आहे ती आम्ही तुम्हाला योग्य. तुमचं मार्गदर्शन मिळालं म्हणून पानं फायदा संख्या झाला चांगली ना. आहे, त्याच्यामुळं थोडं अन्नद्रव्य त्याला लागेल तेवढं भेटतं. कोणची ते फवारणी महत्त्वाचं आहे. कोणत्या टायमाला घ्यायची, कोणचं खत तेच कोणत्या करायचं. टायमाला आता आपल्याला घ्यायचं, इथून ते पुढे तुमचं नियोजन पण काय मार्गदर्शन करायचं? मिळालं आता- म्हणून हा. खर्च तर तितकाच करतो आम्ही, पण बरोबर. टाइम हुकून केल्यामुळे ते लेवल हुकून जात होती. आता वेळेवर कोणची वस्तू कोणच्या वेळेवर घ्यायची ती माहिती झाली ना. बरोबर आहे. हा आणि आता इथून पुढे नियोजन काय करायचं आपल्याला, आता गुंडी गळीमध्ये जे काही 5-7 कारणं असतात, हा हा ते कारणावरच आपल्याला जास्त काम करायचंय. जे काही संजीवकाची गळ होते, नत्राची गळ होते, त्याच्यानंतर अन्नद्रव्य कमतरता त्याच्यामुळे गळ होती, बुरशीमुळे गळ होती, त्यानंतर आपण काही तणनाशक वगैरे फवारलं किंवा हार्ड मेहनत झाली, उष्णतेची गळ असते मध्ये. परत बागेमध्ये आर्द्रता कमी म्हणजे टिकून नाही राहिली, मॉइश्चर कमी झालं, तुमचं पाण्यात काही फेरबदल झाले तरी बागेत गळ होतं. बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी आपण आता खुरपणीच करून टाकली, अशा वेळी पण गळ होऊ शकते. पावसाच्या काळामध्ये गळफांद्यांची गळ असते. आपल्याला आता काम करायचं आणि जास्तीत जास्त गुंडी सेट करायची. जे संजीवकाचं जे कॉम्बिनेशन मध्ये फवारणी पाहिजे, नत्र संजीव, इथून पुढे आपल्याला स्लरी चालू करायची बागेत. जे तुम्ही रेग्युलर करत होते त्याच्यात आता आम्ही काही नियोजन करू. आपल्याला रेग्युलर स्लरी चालू ठेवायची. अन्नद्रव्य आपण 15 दिवसाला, महिन्याला एक स्प्रे राहतोच आपला. जमिनीतून जे काही दिलं ते आपल्याला आता जमिनीतून इथून पुढे जे सोडायचं ते तुम्ही टाकलेली खतं उचलण्यासाठी मदत करणार आहे. तुमचं रूट डेव्हलपमेंट होईल आणि झाडामध्ये जी ग्रोथ चालू आहे त्याला ताकद देईल, चालना देईल, आणि त्याच्यातूनच आपली सेटिंग वाढून जाणार आहे. आपल्याला हेच नियोजन करायचं. आणि माऊली भाऊ, अजून एक काय असतं, शेतकऱ्यांचा एक गैरसमज काय असतो की तानाच्या काळामध्ये आपली जास्तीत जास्त पानगळ व्हायला पाहिजे. हा एक खूप मोठा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असतो. नाही पानगळ आपली तर आपल्याकडे किती पानगळ झाली आणि त्याच्यावर आपण पाणी सोडलं? हे बघा, सुरुवातीलाच मी काय सांगितलं, तुम्ही बागेत तुमचं योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य ताण
हा. या 2 गोष्टी ज्यांना कळाल्या त्यांचा बाग व्यवस्थित करतो. ताण ओळखणं खूप महत्वाचं हा. आहे. पानगळीवरून फक्त ताण कळत नसतं. नाही, नाही. झाडामध्ये 25% 25 ते 30% पानगळ पानगळ भरपूर झाली. जास्त आहे. झाड ट्रेस मध्ये गेलं. त्याचा कार्यकाळ तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार ताण द्यायला पाहिजे तुम्ही. उलट आपण त्या 4-6 झाडासाठी आपण याला थोडं लवकर पाणी दिलं बरं का दादा. आमचे इथं 4-5 झाडं जास्त ताणावर ट्रेस होते. मध्ये गेले होते. झाडाचे जे कमजोर झाड आहे ते ट्रेस मध्ये त्याचे जाणार. 40-50% गळ व्हायला लागले तर साहेब म्हणे आता याला काय करू आपण ह्या हप्त्यात पाणी सोडायचंच म्हणे. हम्म. नियोजन करा. कारण हे झाडाचं थोडस जास्त ताण झाला म्हणे. तर मग पण आपण मनाने इतका ताण देत नव्हतो दादा तरी. जे साहेबांनी आपल्याला निवेदन दिलं सरांनी तर त्या निवेदनानुसार आपण ताण दिला. त्या ताणामुळं मग आपली इतकी फूट निघली व्यवस्थित. जास्त झाली. आणि आमच्यामुळं मी सरांचा व्हिडिओ बघून सरांना कॉल केला आणि मग कॉल केल्याच्या नंतर सर आले आपल्याकडे 2-4 दिवसात. पण मग तुम्हाला कसं माहित झालं हे? हा आता माऊली आमच्याकडे आले पण तुम्ही दोघं कसे आले? माऊलीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे आलो. माऊलीचं बघितलं नियोजन त्याच्यानंतर आम्हाला बी थोडा इच्छा वाढली का सराकडून माहिती घ्यावा म्हणून. त्याच्याकरता मग आम्ही पण रिझल्ट घेतला. आमची पण बागाची क्वालिटी चांगली झाली. हा तुमच्या वेळेवर बागाची कोणचं पाणी कसं सोडायचं, खत कसं टाकायचं ते पूर्ण व्यवस्थित माहिती झाल्यामुळे आमची पण झाडाची क्वालिटी सुधारली. पण अजिमभाई तुमच्या जमिनीमध्ये आणि माऊली भाऊच्या जमिनीमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. आमची जमीन हलकी आहे एकदम, ही जमीन भारी आहे. सर हलकी जमीन आहे पण त्यांचा माल आतापर्यंत टिकून राहिला. 1 महिना झाला त्यांचं हार्वेस्टिंग झाला माल आणि परत दुसरा बी माल दादा असाच निघला. 12 महिने बाग आहे आजिम भाई काय करतात माहितीये का? हो. त्यांच्या बागेत शेणखत बघितलं का तुम्ही? हो शेणखत भरपूर. एका झाडाला त्यांनी 70-80 किलो शेणखत टाकले. शेणखत. त्यासोबत त्यांच्या स्लरीच्या फवारण्या हा, असतात. स्लरी रेग्युलर असते त्यांच्या बागेमध्ये. त्याचेच परिणाम आहे की झाडामध्ये ताकद वाढून गेलेली आहे आणि झाडाला फळ धरण्याची क्षमता वाढून गेली आणि फळ टिकवण्याची क्षमता वाढली. तर सर आता बागेत एक झाड दाखवू आपण हो. कशी फूट झाली काय झाली. आणि काही कमजोर झाडं तेही बघूयात. आणि जे टार्गेट म्हटलं सर आपण त्या टार्गेटच्या दिशेने जाऊ आपण. हे शेतकऱ्यांना परत एकदा सांगू आपण आपल्याला 30 टनापर्यंत जायचंय. कमीत कमी सांगितलं. नाही आज 19 फेब्रुवारीला आम्ही तुम्हाला कमिटमेंट करायलो हे आणि व्हिडिओच्या माध्यमातून. उद्या आम्ही हे नाही म्हणू शकत की नाही असं आम्ही बोललोच नव्हतं. हो सर आता कमजोर झाड दाखायचं कसं याच्यात कमजोर झाड. आता ते तुम्हीच दाखवायचे. तुम्ही शेतकरी, आमच्यापेक्षा जास्त बागात तुम्ही फिरता. आजी बाई आल्या म्हणजे आपले थोडेफार झाड कमी फुटलेले मग आता अजिमभाईच दाखवतील मग. ते सापडू राहिले. कमजोर झाड कोणचं आहे तर कमजोर झाड सापडणच नाही. होय दादा दिसतं का इकडं कुठं? ते आतापर्यंत ही गुंडी जी आहे अजून पिवळी नाही झाली. लई मोठी गोष्ट आहे ना, त्याच्यात खराब नाही झाला माल. हां, कारण गुंडी जर आतापर्यंत पिवळी दिसली असती तर मग त्याच्यामध्ये गळीचं प्रमाण जास्त असतं. हिरवी गुंदी आणि स्ट्रॉंग होत चालली ती. सेटिंग कडे चालली ती. किंवा अशा 2-5 फांद्याच बघा जिथं गुंडी सेटिंग कमी आहे. नाही पूर्ण पूर्ण एक पण झाड असं नाही का त्याच्या पानातून गुंडी नाही सगळं ते याला बी नाही. नाही कमी नाही. आपण बारीक बघितल्याच्या नंतर आपल्याला ती गुंडी दिसते. आता ह्या फांदीवर मिरग्याचा माल आहे आणि याच्यावर ही गुंडी सेटिंग. मिरग असताना सुद्धा सेटिंग झाली भरपूर. पान संख्या चांगली वाढून गेली. अजून बाय पुढे झाड पाहिले तुम्ही. पाच संख्येला आगरी काढून त्याच्यासोबत लहान झाड सुद्धा दाखव सर व्हिडिओमध्ये. हां, आपण जे चॅलेंज घेतलं त्याच्यामध्ये 150-200 झाडं मोठाले आहेत आणि 200-250 झाडं या छोट्या साईजचे आहेत. आता हे. हे किती वर्षाचे आहेत मलिबू? 3.5 वर्षाचे. हे 3.5 वर्षाचे. म्हणजे हा आपला याचा पहिला बहार आहे समजा. पहिलाच बहार. आंब्या पाहिला. या रोपड्यांना आपल्याला जास्त ताकद द्यावं लागणार याला टिकवण्यासाठी. पण ऑलरेडी मिरग्या बहाराचा माल आपल्याला सांगतोय की झाडामध्ये कॅपॅसिटी चांगली आहे. आणि मिरग माल किती असून सनी झाडं. याच्यासोबत आपण रोगराईवर सुद्धा आपल्याला नियंत्रण करायचं आहे. दादा हे झाड राहील का असं इतका जर माल झाला त्याला तर? नाही काय मरण. नंतर त्याला थिनिंग करू आपण. मग टार्गेट कमी करायचं काय? नाही थिनिंग करू आपण त्याला.
गळणार आहे, झाडाची कॅपॅसिटी इतकं झाड माल ठेवत झाडाचे असतं. इतके कमी वयात इतकं फुटत नाही ना, मस्त फुटलेलं. मधमाशी पण चांगल्या पद्धतीने. आता हे झाड बघा, याच्यावर मिरग्याचं मला वाटतं सगळ्यात जास्त माला असणारे झाड जे आहेत त्यांच्यापैकी हे एक झाड आहे. फुटलं नाही. तरी फुटले काय आणि याच्यावर मिरग्याची आम्हाला असं फुलं. निवेदन द्यायचं मिरग्या असून आंब्या पण राहायला पाहिजे आमच्याकडं, आंब्या असून मिरग्या पण राहायला पाहिजे. नाही मग 10 वर्षात JCB लावावं लागेल. दोन्ही बहार जर सोबत घेतले त्यांना प्रत्येक rest वेळेस. पाहिजेच ना त्यांना, असं थोडी. एकच बहार पाहिजे, झाडाला विश्रांतीची गरज पाहिजे. तुम्ही 2 बहारात 20 टन माल घेण्यापेक्षा एकच बहारात 20 टन माल घ्या ना. आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुमचा ऑलरेडी मिरग्या माल होता, होता. म्हणून आम्ही बरोबर आहे. नाही तर आमच्या नियोजनामध्ये सुद्धा आम्ही एका बहाराकडेच बागाला घेऊन जातो. साहेबांनी मला ते सांगितलं होतं, हे माल काढून टाका म्हणे, आपल्याला पुढं विश्रांती घेतच नाही. हा गरज नाही. तर आपण काही काढला नाही. हे बघा आता, जे जास्त पानसंख्या आहे त्या झाडावर फूट बघा. भरपूर फुटे सर याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं, आगरी एक ईद भर मारली नंतर फुलं आलेली. हा ते काम झालं. आघाडीतून फूट आहे. आगरीतून फुटे. आणि ही फूट खराब आता हे बघा, मॅच्युअर आघारीमध्ये फूट थोडी लवकर निघाली आणि जी नंतरची आघारी होती त्याच्यामध्ये फूट त्याच्यामध्ये आता फूट निघाली. हे झाडांच्या ताकदीवरच बहार अवलंबून असतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अच्छा, दुसरी गोष्ट, लोकांना असं वाटतं की डिसेंबरमध्ये पाणी फोडल्यानंतरच चांगली फूट निघते. आता हे आपलं पाणी कधीचं आहे? आपलं पाणी जानेवारीचं पाणी आहे. जानेवारीचं पाणी आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामधलं पाणी आपलं आहे. हा. म्हणजे आपलं आता फेब्रुवारी आपण हिटकडे चाललोय, तरी सुद्धा आपली गुंडी सेटिंग चांगली होते आणि नवीन सुद्धा फूट निघते. हा, हा. चला आता तुमचं सगळ्याचं परत एकदा अभिनंदन म्हणता येईल, बेस्ट ऑफ लक म्हणता येईल. आणि आपल्याला 30 टनाच्या हिशोबाने काम करायचं आहे. बरं चालेल. आणि पांडुरंग भाऊ, आता ज्ञानेश्वर भाऊ आणि अजिम भाई तर आमचे शेतकरीच आहेत. ठीक आहे, तुम्ही इथं न्यूट्रल माणूस आहात. हां, ते पण आपले आपले शेतकरी शेतकरी आहे ना, त्यांचं पण नियोजन चालू आहे ना आपल्या. आपलं नियोजन चालू आहे का? मग आपल्याकडे न्यूट्रल माणूस कोण आहे? चला, तर आपण हे पण चॅलेंज आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त मेहनत करायची, कारण आमचं काम आहे योग्य वेळी सांगायचं, ते करायचं तुमचं आहे. आणि तुम्ही ऑलरेडी हे करून दाखवलेलं आहे. आम्ही याच्या अगोदर झाडाचे बनवले, त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही योग्य वेळेला सगळ्या गोष्टी करताल. आणि आपल्याला त्या टार्गेट पर्यंत जायचं. परत एकदा सांगतो बरं का, आपल्याला त्या टार्गेट पर्यंत जायचं. सरांना मी माझी परिस्थिती सांगितली आल्याच्या नंतर, मग सर मी काही तुमच्या खर्चाला टिकू शकत नाही. इतकं जर समजा खर्च किती त्यांनी सांगितलं, लईत लई आपला 100 रुपये झाडापार म्हणजे असा खर्च धरायचा सरासरी. तुम्ही असं चालतं ना सर, असा हिशोबाने खर्च धरायचा. पण मग माल तुम्ही पाहिजे किती हे मला सांगा म्हणे, मग आपण नियोजन तसं करू. तर आज सरांनी सांगून टाकलं, म्हणजे कमीत कमी 30 टन माल देऊ का तुम्हाला आम्ही, आणि काट्यापर्यंत येऊ. अजून तर पक्क झालेलं नाही ते. आणि हा, अजून याला अजून बारांना द्याडव्या याला. फुलातच आहे. पण तरी पण आपण काय, आपला अनुभव, बरोबर. त्याचसोबत तुमची मेहनत, तुमच्या झाडांची ताकद, झाडांची निघलेली फूट, या सगळ्या गोष्टीवर अनुमान लावून आपण बोलतोय आज. बरोबर आहे की नाही? आता सरांनी 30 टन सांगितलं ना, आपण पाणीच नाही दिल्याच्या नंतर मग असं बी नाही ना. किंवा नियोजनच नाही केलं त्यांच्या फवारण्याचं त्याचं, तुम्हाला तेच म्हटलं ना, 30 टन तुम्हाला काढायचंय, बरोबर आहे. आम्हाला नाही काढायचंय. आम्ही फक्त तुम्हाला वेळेवर येऊन सजेस्ट करा, आपल्याला हे करायचं माऊली. बरोबर. पण याचं योग्य वेळेवर नियोजन, ते फवारणीचं असो, पाण्याचं असो, खातं जे असेल वार्षिक नियोजन, ते तुम्हाला करायचं वेळेवर. शेतकऱ्याला माल फक्त किती टन निघाला हे एकाच परिस्थितीमध्ये कळत नाही. ज्यावेळेस आपण माल उगता देतो हा हा त्यावेळेस आपल्याला कळत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा माल भाव काय चालू आहे मार्केटमध्ये एक जनरल, आणि आपण किती टन धरतो त्याच्या हिशोबाने आपण जर उगत्यामध्ये तेवढा पैसा मिळाला तर मग आपल्याला एक अंदाज येतो की हां, आता या 400 झाडामध्ये आपले हे किती वर्षाचे झाड आहे? 250. विकता येतं बरं, हे विकता ते येत नाही 3.5 वर्षाचे झाड आहे. 250. 250. आणि ते काल आमच्या मित्राचं ते झाडं 7 वर्षाचे. निघलं. अच्छा, काय म्हटलं अजिम सर तुम्ही? 36,000 रुपयानं काल सौदा दिला आमच्या मित्राचा, मिरग्या मालाचं. मिरग्या मालाचा. ते पण एक पण मोसंबी छाटायची नाही त्याच्यातली, सरसकट. हा, मग माल क्वालिटी जर काढली तर भाव मिळणारच. चालतं, ठीक आहे. ठीक आहे. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद अजिम भाई. नमस्ते. तर योगेशराव, हे फळबाग सोबतीला चॅलेंज आहे पारुंडी शिवारामधून. तुम्ही बोला 2 शब्द या. अच्छा, योगेश सरांनी चॅलेंज दिल्याबद्दल बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील.
मी तसं 25 टन म्हटलं होतं अगोदर यांना. बाग बघितल्यानंतर पण योगेश सर म्हणजे आतमध्ये घुसल्यानंतर योगेश सर म्हटले नाही 30 टन. तर हे चॅलेंज आम्हाला ॲक्सेप्टेड आहे. आम्ही यांची जी अपेक्षा 30 टनाची आहे त्याच्यामध्ये 100 किलो जास्तच काढून देऊ. धन्यवाद सर. चालेल, धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद.